नमस्कार. आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज मेथीच्या भाजीपासून वेगळी भाजी म्हणजे गरगट्टा बनवणार आहे. दररोज तेच मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर असा गरगट्टा बनवा तुम्ही पण. तर इथं मी मेथीची भाजी स्वच्छ नीट करून घेतला आहे आणि मुगाची डाळ टाकून 1 ग्लास मुगाची डाळ टाकली आहे आणि कुकरला 4 शिट्ट्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. तर इथं तोपर्यंत शिजेपर्यंत हिरवी मिरची आणि लसूण कोथिंबीर हे मिक्सरला बारीक करून घेऊया फोडणीसाठी. तर इथं बारीक झाला आहे सर्व आणि इथं मेथी आणि डाळ पण शिजली आहे छान. ह्याला छान असं गरगटून घ्यायचं आहे. तर इथं गॅसवरती कढई ठेवला आहे गरम करण्यासाठी. त्यात 1.5 पळी तेल टाकायचं आहे. 1 चमचा जिरे मोहरी, हे छान तडतडल्यानंतर आपल्याला बारीक केलेली हिरवी मिरची लसूण कोथिंबीर हे तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. थोडेसे कढीपत्त्याची पानं 10-12 हे तेलात छान फ्राय करून घ्यायचं आहे. मी 1 टोमॅटो चिरला होता बारीक, ते पण टाकून घ्यायचं आहे. याला 2 ते 3 मिनिट तेलात छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने बनवला आहे गरगटा. तर इथं मी शिजवलेली मेथीची भाजी डाळ फोडणीसाठी देत आहे. हे सर्व मिक्स करून घेऊया आणि फक्त थोडीशी हळद टाकून घेऊया अर्धा चमचा. आणि एक 10-12 शेंगदाणे टाकला आहे कच्चे, म्हणजे गरगटा आपला छान होईल. चवीपुरतं मीठ, थोडंसं पाणी टाकून जेवढं आपल्याला लागते ना तेवढं पाणी टाकून घेऊया. मी तर जरा थोडं घट्टच बनवलं आहे. फक्त 2 ते 3 मिनिट ह्याला छान बारीक मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. झाकण झाकून घेऊया. इथे मस्त झाला आहे गरगटा आणि छान शिजला आहे. खायला तर खूप चविष्ट लागतो होय मेथीच्या भाजीचा गरगट्टा. तुम्ही पण बनवा असा नक्की. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कसा झाला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा.